नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी महाराष्ट्राचा या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ इतका खास होणार आहे की निश्चितच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय, लाईक केल्याशिवाय जाणार नाही आणि अतिशय जबरदस्त माहिती दिली अशी कमेंट केल्याशिवाय देखील तुम्ही जाणार नाही। शेतकरी मित्रांनो, आपलं सोयाबीन पीक जर 30 ते 40 दिवसामध्ये असेल आणि तुम्ही फवारणी करत असाल तर तुम्ही या फवारणीमध्ये जर तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ 2 फुटापेक्षा जास्त तुम्हाला वाटत असेल तर PGR वापरणं गरजेचं आहे। आता ते का वापरणं गरजेचं आहे? जर आपल्या सोयाबीन पिकाची वाढ जोरात होत असेल तर निश्चितच तुम्हाला फुलधारणा कमी बघायला मिळेल। जर फुलधारणा खूप चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त लागली पाहिजे त्यासाठी आपण जर फक्त टॉनिकचा वापर, विद्राव्य खताचा वापर फवारणीमध्ये केला, निश्चितच तुम्हाला त्या पद्धतीने फुलं लागणार नाही ज्या पद्धतीने तुम्ही PGRचा वापर करून व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबवली त्यानंतर लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पीक जर 2-2.5 फुटाचं झालं तर निश्चितच आपलं नुकसान होणार आहे। त्यामुळे आपल्याला त्याची वाढ आता वेळीच थांबवणं गरजेचं आहे। आता या फवारणीमध्ये 30 ते 40 दिवसाच्या ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन 1.5-2 फुटापर्यंत 1.5 फुटापर्यंत आहे त्यांनी अम्प्लिगो, आलिका किंवा इमामेक्टिन बेंझोएट घ्यायचे, त्याच्यासोबत एक टॉनिक झेप किंवा बायोविटा एक्स घ्यायचे, त्याच्यासोबत विद्राव्य खत घ्यायचं आणि एक बुरशीनाशक घ्यायचं। हे झाले 4 कॉम्बिनेशन, 4 घटक एका फवारणीचे। जर सोयाबीन 1.5 ते 2.5 फूट असेल तरच। आता 2 फुटाची जर सोयाबीन असेल तर निश्चितच तुम्हाला या फवारणीमध्ये PGRचा वापर करायचा आहे। PGR वापरताना कोणतं वापराल तर ताबोली या घटकाचा वापर करा किंवा लिओसिन या घटकाचा वापर करा। आपण याच्यामध्ये वापरायचं प्रमाण योग्य पद्धतीने सांगणार आहोत। शेतकरी मित्रांनो, इमामेक्टिन बेंझोएट एक घ्या 15 ग्रॅम, त्याच्यासोबत झेप किंवा बायोविटा एक्स घ्या। झेप घेणार असाल तर 10 ml, बायोविटा एक्स घेणार असाल तर आपल्याला यामध्ये 40 ml घ्यायचे। आता झेपचं प्रमाण जर ताबोली वापरायचं नाही तर 15 ml वापरायचं आहे। आता बुरशीनाशक घेताना कॉन्टॅक्ट प्लस सिस्टेमिक पद्धतीने बुरशीनाशक कार्य करेल असं बुरशीनाशक ज्यामध्ये मॅन्कोझेप प्लस कार्बन डिझिम आहे याचा वापर UPL कंपनीचं जे साप आहे याचा करायचा आहे। 30 ते 35 ग्रॅम प्रतिपंपासाठी कुठल्याही कंपनीचं घ्या, पण 30 ते 35 ग्रॅम हे बुरशीनाशक आपल्याला वापरायचं आहे। कारण बुरशीच्या प्रादुर्भावामुळे आपल्या सोयाबीन पिकामध्ये इथून पुढे येलो मोजॅक येऊ शकतो, करपा येऊ शकतो। आपल्याला ही जर समस्या येऊ द्यायची नसेल तर बुरशीनाशक नक्की वापरायचं आहे। पुढचा मुद्दा, आता यामध्ये आपण इमामेक्टिन घेतलं, झेप घेतलं, त्याच्यासोबत बुरशीनाशक घेतलं, हे झाले 3 घटक। याच्यासोबत आपल्याला आपल्या सोयाबीन पिकाची वाढ 2 फूट 1.5-2.5 फूट आहे तर यामध्ये ताबोली घ्यायचा आहे 5 ml प्रतिपंप। शेतकरी मित्रांनो, ताबोली 5 ml घ्या। जास्त घेणार असाल तर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये 100% स्क्रॉचिंग येणार आहे। किंवा लिओसिन आपण 5 ml वापरू शकता, जास्त प्रमाण वापरायचे नाही। आता याच्यामध्ये विद्राव्य खत कुठल्याही पद्धतीत, कोणतीही कंडिशन असू द्या तुमची, पण विद्राव्य खत वापरायचं नाही। आता विद्राव्य खत का वापरायचं नाही ते सांगतो। आपण जेव्हा PGRचा वापर करतो ते आपल्या सोयाबीन पिकाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ब्रेक करणार आहे। सोयाबीन पिकाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जेव्हा ब्रेक होते वरून आणि आपण जर त्याच्यामध्ये विद्राव्य खत दिलं तर दोन्हीचं रिॲक्शन एकमेकांशी ते भिडतात, एक दाबण्याचा प्रयत्न करतो व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि विद्राव्य खत त्याला वाढ होण्यासाठी चालना देत असतं। त्यामुळे देखील स्क्रॉचिंग होण्याचं प्रमाण आणि फुलगळ होण्याचं प्रमाण आपल्या सोयाबीन पिकामध्ये येऊ शकतं। त्यामुळे विद्राव्य खत वापरणं ताबोली किंवा लिओसिन किंवा चमत्कार या PGR सोबत टाळायचं आहे। शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या। जर ताबोली वापरलं, कुठलंही विद्राव्य खत वापरू नका, तुम्ही टॉनिक वापरू शकता। त्यामध्ये पण जिब्रेलिक ऍसिड वालं टॉनिक वापरायचं नाही, आपण अमिनो ऍसिड, फुल्विक ऍसिड वाले टॉनिक वापरू शकता। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला मात्र आज विसरायचं नाही ही मी विनंती करतो। लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।